नमस्कार. नमस्कार. वेलकम मॅम. थँक यू. येस. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आयोजित मी आत्मनिर्भर या उपक्रमाअंतर्गत आपण या नवरात्रीमध्ये महाराष्ट्राचे महिला धोरण जाणीव जागृती अभियान हे अभियान घेतलेलं आहे. सलग 9 दिवस चालणाऱ्या उपक्रमामध्ये महिला धोरणातील महिलांविषयी असलेल्या तरतुदी आपल्याला समजावून सांगण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवर येत आहेत. जसं की तुम्ही जाणताच पहिल्या दिवशीचं उद्घाटन माननीय नीलमताई गोरे यांच्या हस्ते झालं आणि त्यांनी महिला धोरणाचा इतिहास आणि आढावा आपल्या समोर मांडला. दुसऱ्या दिवशी उषाताई दराडे ज्या समिती सदस्य म्हणून देखील कार्यरत होत्या, त्यांनी ग्रामीण महिला आणि महिला धोरण याविषयी महाराष्ट्राची भूमिका स्पष्ट केली. आणि काल माननीय चेतना सिन्हा मॅम आल्या होत्या, ज्यांनी महिला बचत गट, महिला उद्योग आणि महिला धोरण याविषयी सविस्तर माहिती आपल्याला दिली. आज एक महत्वपूर्ण विषय मी तुमच्यासमोर मांडते. आता 4था दिवस, जो एकल महिला आणि असंघटित महिला. कारण जसं आपण बघतो की कोणतंही हे असलं म्हणजे जसं दरवेळेला सांगितलं जातं की संसार रथाची 2 चाकं आहेत, एक स्त्री आणि एक पुरुष. म्हणजे जेवढं पुरुषाला महत्व आहे तितकंच महत्व स्त्रीला आहे. आणि बऱ्याचदा मी आता त्यांना विधवा म्हणणार नाही, कारण आपण त्यांना पूर्णांगिनी म्हणायला सुरुवात केली. पूर्णांगिनी असेल, परित्यक्त्या असेल, घटस्फोटिता असेल किंवा कुठलीही एकटी महिला ज्या वेळेला आयुष्य जगत असते त्यावेळेला तिला वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. मग अशा वेळेला शासनानं, महाराष्ट्रानं त्यांच्यासाठी धोरणामध्ये काय तरतुदी केल्या आहेत याविषयी आज आपण बोलणार आहोत. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या असंघटित महिला म्हणजे घरगुती काम करणाऱ्या महिला असतील, शेतमजूर महिला असतील किंवा इतर ठिकाणी ज्या कष्टकरी काम करणाऱ्या महिला आहेत, त्यांच्यासाठी शासकीय धोरण काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. आणि त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी खास आपल्याकडे उपस्थित आहेत माननीय रेणुकाताई कड मॅडम. मॅडम, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये. थँक्यू मॅडम. थँक्यू. गेले 18 वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला असेल, बालकं असेल किंवा वृद्ध असतील, त्यांच्या वेगवेगळ्या समस्यांचं निवारण करण्यासाठी फक्त प्रेझेंटेशनच नाही तर संशोधन करून प्रेझेंटेशन करणाऱ्या आणि त्याचा पाठपुरावा करून ते पूर्ण करून घेणाऱ्या अशा या रेणुकाताई आहेत. महिला निवारण समिती असेल किंवा महिला सुरक्षा समिती असेल, अशा महाराष्ट्र शासनाच्या विविध समितींवरती त्यांनी समिती सदस्य म्हणून देखील काम केलेलं आहे. अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. हा त्यांच्या सामाजिक कार्याचाच एक परिपाक आहे असं मला वाटतं. आणि या स्त्रीसाठी काम करणाऱ्या एका स्त्रीकडून आपण आज हा महत्वपूर्ण विषय जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण आज सुरुवात करूया आपल्या आजच्या सेशनला. रेणुकाताई, मी तुम्हाला अशी विनंती करते की महिला धोरणातील एकल महिला आणि असंघटित महिला याविषयी असणाऱ्या तरतुदी तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांगाव्या. नक्की. थँक्यू मॅडम, मला ह्या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि आपला जो उपक्रम आहे मी आत्मनिर्भर, आणि या अनुषंगाने तुम्ही महाराष्ट्रातील महिला धोरण त्यामध्ये असलेल्या तरतुदी ह्या विषयावरचं सलग नवरात्रीचे 9 दिवस चर्चासत्र आयोजित केले आहे. तर या ठिकाणी पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगेल आणि खरं तर तुमचे त्याबद्दल आभारही व्यक्त करेल की महाराष्ट्राच्या महिला धोरणाला गेल्या वर्षी 25 वर्ष पूर्ण झाली. आणि आपण म्हणजे काही कार्यक्रम करणार होतो, पण आपण सगळेजण जाणतो की कोविड पार्श्वभूमीवरती हे शक्य झालं नाही करणं. त्यामुळे ते थोडंसं ऑनलाईन माध्यमातून आणि वेगवेगळ्या छोट्या छोट्या ग्रुप्सच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. आता माझा जो विषय आहे तो आहे एकल महिला आणि असंघटित क्षेत्रातील महिला. तर याचं 2 म्हणजे हे खरं तर दोन्ही वेगवेगळे विषय आहे. तर यातला पहिला विषय मी आधी थोडासा मांडते आपल्या सर्वांसमोर, तो म्हणजे एकल महिलांचा, आणि दुसरा विषय मांडते तो आहे असंघटित क्षेत्रातील महिला. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मांडणी करत असताना जर काही प्रश्न आले आपल्या श्रोत्यांकडून आपल्याला, तर आपण तेही प्रश्न ह्या ठिकाणी चर्चेला घेऊयात. तर म्हणजे सर्वप्रथम की जसं आपण बोलत होतो की म्हणजे लोकांना एकल महिलांबद्दलशी फारशी माहिती नाही किंवा एक फ्रेम किंवा एक चौकट ज्याला आपण म्हणतो तीच एकल महिला म्हणून पाहिली जाते. पण एकल महिला म्हणून जर पाहायचं झालं तर फक्त महाराष्ट्राने, आपला भारत देश नाही तर संपूर्ण जगामध्ये एकल महिलांचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते सध्या मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला येत आहेत. आणि एकल महिला नेमकं कोणाला म्हणायचं किंवा एकल महिला म्हणजे नेमकी कोण, हे जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये 4-5 गोष्टी किंवा 4-5 वर्गवारीतील स्त्रियांचा आपण उल्लेख
करू शकतो. पण त्याआधी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही पण समजून घेतली पाहिजे, की जेव्हा आपण एकल म्हणतो, तर मानवी हक्क किंवा मानव म्हणून जेव्हा आपण बघतो, त्यावेळेस प्रत्येक व्यक्ती ही इंडिव्हिज्युअल आहे, एकटी असते. पण म्हणजे एकल हूँ पर म्हणजे काय म्हणतात, सिंगल, आय एम सिंगल बट नॉट अलोन. येस. हा, म्हणजे सिंगल आहे पण मी एकटी नाहीये, माझ्यासोबत कोणी ना कोणी आहे. म्हणजे माझं कुटुंब आहे, माझ्या मित्रमैत्रिणी आहे, आणि ज्या समाजामध्ये वावरते मी तो समाज आहे. पण हा समाज म्हणून वावरत असताना जे काही आपण रूढी, परंपरा, समाजाचे नियम म्हणतो, ह्या सगळ्यामध्ये एकट्या बाईला सर्वाईव्ह करण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. आता ह्या एकट्या बाई किंवा एकट्या स्त्रिया म्हणजे नेमक्या कोण? तर यामध्ये सगळ्यात पहिल्या आपण घेऊ की अविवाहित असलेल्या स्त्रिया, की ज्यांनी लग्न केलं नाही. म्हणजे याला दोन्ही म्हणू शकतो आपण, बाय चॉईस लग्न केलं नाही, किंवा काहींना करायचं होतं पण म्हणजे लग्न जुळलं नाही, किंवा मतभेद म्हणजे विचारांची देवाणघेवाण व्यवस्थित झाली नाही म्हणून ते लग्न झालं नाही, अशा स्त्रिया. दुसऱ्या ज्यांची लग्न झाली आहेत पण काही कारणांमुळे हे पती पत्नी जे आहेत ते आपापल्या जोडीदारापासून वेगळे झालेले, ज्याला कायद्याच्या भाषेमध्ये घटस्फोटित आपण म्हणू, अशा स्त्रिया. तिसऱ्या की खरं तर आपल्या देशामध्ये फार वाईट शब्द वापरला जातो, टाकून दिलेल्या स्त्रिया. हं. आणि दुसरा एकदम सायंटिफिक नाही पण कायद्याच्या चौकटीत वापरला जाणारा शब्द आहे परित्यक्त्या स्त्रिया. अशा स्त्रिया की ज्यांचं लग्न झालेले नवऱ्यापासून किंवा त्यांच्या जोडीदारापासून त्यांचा कुठल्याही प्रकारचा कायदेशीर घटस्फोट किंवा फारकत झालेली नाहीये, पण त्या आपल्या नवऱ्यापासून, आपल्या जोडीदारापासून वेगळ्या राहतात, अशा परित्यक्त्या असलेल्या स्त्रिया. आणि चौथा जो घटक आहे किंवा चौथ्या वर्गवारीतल्या ज्या स्त्रिया आहेत त्या आहेत विधवा स्त्रिया, की ज्यांच्या जोडीदाराचा मृत्यू काही कारणांमुळे झालेला आहे. आता महाराष्ट्र म्हणून किंवा भारत म्हणून जर एकल महिला पाहायचं झालं तर याला म्हणजे हे जे आपण पाहिले ते ह्या एक आपण म्हणू की एक प्रकारच्या छोट्या छोट्या व्याख्या आहेत. पण एकल महिला म्हणून जर पाहायचं झालं तर अजून काही म्हणजे आपण सगळेजण जाणतो बघा की आता म्हणजे जाणतो म्हणजे सगळेजण अजून आहोत आपण कोविड पॅन्डेमिक मध्ये. या कोविड पॅन्डेमिक मध्ये गेल्या 6 महिन्यापासून एकल महिलांचा प्रश्न फार मोठ्या चर्चेला आलेला आहे, ज्याला कोविड विधवा ही टर्म वापरली जाते. की कोविड विधवा म्हणून हा मुद्दा का महत्वाचा? कारण तुमचा जीवनाचा जोडीदार किंवा आपल्या कुटुंबातलं कोणीही व्यक्ती अशा महामारीमध्ये मृत्यूला सामोरं जाईल हे आपण कधी गृहीत धरलं नव्हतं, किंवा म्हणजे आपण ते स्वीकारलं नव्हतं. महामारी आहे हे मान्य आहे, पण आपल्या घरामध्ये त्या महामारीचा परिणाम होईल याचा विचार केला नव्हता. आणि यातून ज्या स्त्रिया विधवा झाल्या अशा स्त्रियांचे प्रश्न, ज्याला कोविड विधवा. आता शतक म्हणून जर पाहिलं तर जगातल्या ह्या शतकातली ही तिसरी पॅन्डेमिक आहे. पहिली पॅन्डेमिक होती 80च्या दशकामध्ये आलेली, ती होती HIV एड्सची. HIV एड्स हा कोविड सारखा 1 to 1 संसर्गजन्य नव्हता, पण एकापासून दुसऱ्या सोबत तुमचे रिलेशनशिप आले की तो संसर्गजन्य आपण त्याला म्हणू शकतो, किंवा HIV स्प्रेड होण्याचा धोका 100% होता. त्यामध्ये विधवा झालेल्या स्त्रिया किंवा HIV एड्समुळे नवऱ्या मरण पावला, अशा HIV एड्सच्या असलेल्या ज्या स्त्रिया त्या HIV एड्स विडो म्हणून जागतिक स्तरावरती त्याच्यावरती चर्चा झाली. दुसरा जो 2015 मध्ये पॅन्डेमिक आली ती होती इबोला व्हायरसची. त्याचा परिणाम थेट आपल्या देशावरती नाही झाला, किंवा साऊथ एशिया किंवा साऊथ ईस्ट कंट्रीज म्हणून पण झाला नाही, पण साऊथ आफ्रिका, साऊथ सुदान ही जी सगळी देश आहेत ह्या देशांवरती ह्या इबोलाचा परिणाम झाला. यामध्ये ज्या स्त्रिया विधवा झाल्या, ज्या मुलींना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मतभेदांना भेदभावाला बळी पडावं लागला, अशा इबोला व्हायरस असलेल्या च्या विधवा असलेल्या स्त्रिया आहेत त्या स्त्रिया. आणि तिसरा आता कोविड पॅन्डेमिकमुळे विधवा झालेल्या स्त्रिया. मॅडम माझा आवाज येतोय? हॅलो. तर अशा स्त्रिया. आता एकल महिला म्हणून आणि महिलांचं धोरण म्हणून पाहायचं झालं. हॅलो मॅडम. ओके. बहुतेक मॅडम आपल्यामधून डिस्कनेक्ट झालेले आहेत. 1-2 मिनिटं आपण वाट पाहूया आणि परत सुरू करूया.
तर हा एक भाग होता. आता महिलांचं धोरण किंवा मी आत्मनिर्भर हे उपक्रम आपल्या संस्थेच्या वतीने जे चालतात, तर महिलांचं धोरण म्हणून जर पाहायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये एकूण 3 धोरणं आतापर्यंत झाली. पहिलं धोरण झालं ते 1994 मध्ये झालं, दुसरं 2001 मध्ये आणि तिसरं धोरण झालं ते 2014 मध्ये. ह्या तिसऱ्या धोरणामध्ये एकल महिला हा विषय जो होता, तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला आला. त्याच्या संदर्भातला उल्लेख महाराष्ट्राच्या तिसऱ्या धोरणामध्ये केला गेला आणि आणि मराठवाड्यातला दुष्काळ अभ्यासत असताना अ, एकल महिला आणि पाणी प्रश्न ह्या विषयावरती ज्यावेळेस अहवाल तयार केला गेला आणि त्या अहवालावरती वेगवेगळे चर्चासत्र विभागीय पातळीवरती झाले. त्यातून एक मागणी एक सातत्याने समोर येत होती की एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण असलं पाहिजे. तर हा एकल महिलांसाठीचा स्वतंत्र धोरणाचा मसुदा 22 जून 2019 रोजी महाराष्ट्र शासनाला सादर केलेला आहे आणि 7 जानेवारी 2020 ला यावरती माननीय मुख्यमंत्री कार्यालयामध्ये याच्या संदर्भात चर्चा झाली. पण पुढे पॅन्डेमिक लागलं तेव्हापासून हे म्हणजे धोरण जे आहे ते थोडंसं प्रलंबित आहे. त्याच्यावरती अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये लवकरच चर्चा होऊन ह्या धोरणाचा स्वीकार केला जाईल. तर ही एक धोरण म्हणून आणि एकल महिला म्हणून जी घटना म्हणजे पार्श्वभूमी होती, ही पार्श्वभूमी. आता एकल महिला म्हणून पाहत असताना एकल महिलांचा प्रश्न आत्ताच समोर आलेला आहे का? किंवा एकल महिलांचे प्रश्न याआधी आपल्या देशामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये नव्हते का? तर याचे ऐतिहासिक संदर्भ पण खूप महत्वाचे आहेत. म्हणजे एक पुस्तक आहे स्त्रियांची शतपत्रे म्हणून. ह्या स्त्रियांची शतपत्रे म्हणून जर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये एकल महिला म्हणून किंवा भारतीय स्त्रीच्या किंवा महाराष्ट्र राज्यातल्या स्त्रियांच्या संदर्भाने अनेक विषय, अनेक गोष्टी ज्या आहेत त्याचा वहापोह केलेला आहे. आणि एकल महिला म्हणून जर मांडायचं झालं तर याचा एक संदर्भ, काही संदर्भ मी ह्या ठिकाणी नक्की देऊ इच्छिते. तो संदर्भ म्हणजे 1852 मध्ये ज्ञानोदय नावाचं एक पत्रक म्हणू आपण किंवा पत्रिका म्हणून हे पत्रिका चालायचं आणि त्या पत्रिकेमध्ये एक पत्र प्रकाशित झालं होतं. त्या पत्राचा जो आपण टायटल म्हणतो किंवा विषय म्हणतो ते होतं विधवेचा आलाप. हे पत्र 1852 मध्ये होतं. त्यानंतर 1856 मध्ये जे ज्ञानप्रकाश नावाचं एक मासिक पत्रिका होती, त्या पत्रिकेमध्ये एक पत्र अजून प्रकाशित झालं होतं. त्या पत्राचा मथळा किंवा टायटल जे होतं, सोलापूरचे मंडईमधील विधवा सधवा इच्छिणारी. त्या काळामध्ये 1856 मध्ये विधवा विवाह कायद्याला म्हणजे मंजूर झाला होता तेव्हा. त्या अनुषंगाने हे पत्र त्यावेळेस आलेलं होतं. आणि त्यानंतर तिसरा ऐतिहासिक संदर्भ हा आहे की 1913 मधला जो पंडिता रमाबाईंनी जे महिलांसाठीचा आश्रम सुरू केलं होतं त्या अनुषंगाने. आणि ज्या स्त्रियांना त्यांचा नवरा दारू पिऊन मारतो, त्यांना घरातून बाहेर काढतो, तर अशा स्त्रियांच्या संपत्तीचा हक्क तो त्यांना का मिळू नये म्हणून त्यांनी एक पत्र लिहिलं होतं. एक लेख स्वरूप पत्र होतं की स्त्रियांचे कैवारी इकडे लक्ष देतील काय. आणि चौथा संदर्भ होता जो ताराबाई मोडकांच्या लेखामधून आलेला होता 1935 मधला. तो होता की मी, विधवा स्त्रिया आणि कुंकू. म्हणजे एकल महिला म्हणून जर आपण पाहिलं तर एकल महिलांचे प्रश्न हे 18व्या शतकापासून आणि त्याच्या पुढे जाऊन मी म्हणेल की हे 12व्या शतकापासून आपल्याला आपल्या समाजामध्ये पाहायला मिळतात. याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर संत जनाबाईंचं उदाहरण मी या ठिकाणी देईल. संत जनाबाई यांना वयाच्या 12व्या वर्षी त्यांच्या आई वडिलांनी संत नामदेवांच्या घरी नेऊन सोडलं आणि नंतर जनाबाईला एकटी लहानाची मोठी होत असताना समाजामध्ये ज्या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागलं आणि नंतर त्यावेळेस असलेले जे काही तथाकथित लोक होते त्यांनी जेव्हा जनाबाईंना प्रश्न विचारला त्यावेळेस जनाबाईंनी त्यांच्या अभंगातून खूप चांगलं उत्तर दिलेले की विठ्ठल जनाबाईचा कोण आहे किंवा काय आहे. तर जनाबाई त्यांना सांगतात की देव खाते देव पिते देवासवे निजते. 12व्या शतकामध्ये महाराष्ट्रातल्या स्त्रीची ती ताकद होती. ती सांगते ठीक आहे मी आहे ना तर आहे, मी देवासोबत निसते. हे एकल महिलांचे प्रश्न 12व्या शतक, 18वं शतक आणि आता 21वं शतक म्हणून जर आपण पाहिलं तर परिस्थिती काही फारशी बदललेली
नाहीये. मला तर कुठेही दिसत नाही. मग तो एकल महिला म्हणून दुष्काळ अभ्यासत असताना असेल किंवा शेतकरी स्त्री आत्महत्याग्रस्त स्त्रियांचे प्रश्न समजून घेताना असेल. परिस्थिती सगळी सेम आहे आणि आत्ताच्या काळातलं आधुनिक म्हणजे आपण सगळेजण स्वतःला आधुनिक मॉडर्न युगामध्ये वावरतो असं म्हणतो. काही झालं तरी खूप चर्चा असतात की महिलांसाठी खूप सगळे हक्क आहेत, कायदे आहेत. पण अभाव कुठे म्हणजे अभाव नेमका कशाचा आहे ते इम्प्लिमेंटेशनचा आहे. बरोबर. अधिकार मिळण्याचा आहे. आणि ह्या संदर्भातच पुन्हा जर आपण भारताची 2011ची जनगणना जर पाहिली तर दुर्दैवाने संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र हे देशातलं दुसरं राज्य आहे जिथे एकल महिलांची संख्या सगळ्यात जास्त आहे. जास्त आहे. हे म्हणजे एकल महिला म्हणून ही सगळी पार्श्वभूमी जी आहे ती आहे. आता एकल महिला म्हणून हा प्रश्न अधिक गंभीर का किंवा तो काळजीचा का किंवा महिला म्हणून सगळ्यांचेच प्रश्न सारखेच असतात. अगदी महिला म्हणून जर पाहिलं तर प्रश्न सर्वांचेच सारखे आहेत. थोड्याफार फरकाने त्याच्यामध्ये स्वरूप बदललेलं आहे. आपण असं म्हणू की ज्या कुटुंबामध्ये राहणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांना काही अंशी का असेना कुटुंबाचा आधार मिळतो. पण अशा खूप सगळ्या स्त्रिया आहेत की ज्यांना कुटुंबाचा आधार मिळत नाही. आणि जेव्हा स्त्री एकटी होते त्यावेळेस ती म्हणजे अविवाहित असलेली स्त्री असो किंवा विधवा होऊन एकटी झालेली स्त्री असो किंवा नवऱ्याने सोडून दिलेली एकटी स्त्री असो यांना त्यांच्या जगण्याच्या लढाया जगण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रगल करावा लागतो. जरीही आपण भारतीय राज्यघटनेचं राज्य संविधान मूलभूत हक्क हे म्हणत असलो तरी हे समानतेचे हक्क मिळवण्यासाठीचा संघर्ष हा करावा लागतो. आता म्हणजे याचं पुन्हा उदाहरण म्हणून पाहायचं झालं तर आपण सगळेजण बघतो की कोविड विधवा खूप सगळ्या स्टोरीज केस स्टडीज आहेत त्या. खरं तर ह्या सगळ्या केस स्टडी जर पाहिल्या तर परिस्थिती आणि वास्तव किती भीषण आहे हे लक्षात येतं. म्हणजे एकीकडे मुलीने किंवा त्या स्त्रीने तिचा जोडीदार गमावलेला आहे पण त्या स्त्रीला त्या कुटुंबातून पण हाकलले जातं. काही कुटुंब अशी आहेत की एकीकडे तिच्या नवऱ्याचा 13वीचा कार्यक्रम 10व्याचा कार्यक्रम होतो आणि घरामध्ये आल्यावरती तिला पुन्हा सासरच्या लोकांकडून वेगवेगळ्या शारीरिक मानसिक लैंगिक अत्याचाराला सामोरं जावं लागतं. हे जे सगळे प्रश्न आहेत हे प्रश्न एकल महिला म्हणून ते अधिक गंभीर आहेत. कारण सपोर्ट सिस्टीम जी असायला हवी ती आपल्याकडची तेवढी मजबूत नाही. आणि दुसरं की आपल्याकडची जी रूढी किंवा परंपरा कायम जपली जाते सगळ्याच तुमच्या आमच्या सगळ्याच घरांमध्ये आजही जपली जाते की एकदा मुलीचं लग्न झालं तर ती त्या घरातूनच बाहेर पडली पाहिजे. ती परत माहेरी आली म्हणजे तिला ते स्थान कुटुंबामध्ये मिळत नाही. याचा परिणाम त्या स्त्रीवरती सासरी राहताना किंवा एकटं जगत असताना वेगवेगळ्या शारीरिक त्रासाला मानसिक त्रासाला भावनिक त्रासाला आणि हे सगळं करत असताना पुन्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीयेत म्हणून वेगवेगळ्या आर्थिक हिंसाचाराला सुद्धा सामोरं जावं लागतं. म्हणजे अनेक वर्कशॉप म्हणजे ह्या 20-21 वर्षाच्या करिअरमध्ये महिलांचे हक्क महिलांचे अधिकार म्हणून जेवढे सगळे वर्कशॉप सेमिनार चर्चासत्र होतात ह्या सगळ्या चर्चासत्रांमध्ये स्त्रियांच्या प्रॉपर्टी राईटचा मुद्दा येतो. पण स्त्रियांचे प्रॉपर्टी राईट म्हणत असताना हे प्रॉपर्टी राईट्स नेहमी सासरच्या घराकडून अपेक्षित असतात. ते दिले पाहिजे. अगदी माझं पण म्हणणं आहे की ते मिळालेच पाहिजे. बाय डिफॉल्ट मिळाले पाहिजे. पण हे प्रॉपर्टी राईट्स मुलीला बाय डिफॉल्ट माहेरच्या घरून सुद्धा मिळाले पाहिजे. त्यावेळेस माहेरच्या घरातून तुझ्या लग्नामध्ये आम्ही तुला दिलं होतं किंवा तुझा जो हिस्सा होता तो तुझ्या लग्नात खर्च झाला हे आर्ग्युमेंट ही आपण बार्गेनिंग म्हणतात खरं तर याला ही तिच्या बाबतीमध्ये केली जाऊ नये. आणि आपण आपल्या मुलीला लग्नामध्ये खर्च करताना करायचा का हा म्हणजे त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये. पण तिला जर काही अडचण आली तर ती बिनधास्तपणे तिच्या घरी वापस येऊ शकली पाहिजे आणि घरी आल्यावरती तिला त्या घरातली मुलगी म्हणून पूर्वी जो लग्नापूर्वीचा मान होता आदर होता तोच तिला लग्नानंतर परत आल्यानंतरही मिळणं अपेक्षित आहे तो मिळायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या जर गोष्टी झाल्या किंवा होण्याला सुरुवात झाली तर एकल महिला म्हणून जे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न थोडेसे कमी व्हायला सुरुवात होईल असं मी म्हणेन. यावर्षी 23 जून हा जो दिवस आहे तो आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने पाळला जातो. आणि या वर्षीचा विषय संयुक्त राष्ट्र संघाने इनव्हिजिबल विमेन इनव्हिजिबल प्रॉब्लेम्स असा घेतलेला आहे.
म्हणजे स्त्रिया ज्या जगामध्ये स्त्रियाच अदृश्य आहेत, तर त्यांचे प्रॉब्लेम किती अदृश्य असणार. आणि एकल महिला म्हणून म्हणत असताना आपण ह्या ज्या वैवाहिक च्या म्हणजे ठेवणीतल्या ज्या संकल्पना आहेत त्याच संकल्पनावरती बोलतो. ह्या एकल महिला म्हणून पाहत असताना वेश्या व्यवसायातील महिला असतील, ट्रान्सजेंडर महिला असतील, HIV एड्समुळे विडो झालेल्या महिला असतील, ज्या स्त्रियांचे पती कैदी म्हणून तुरुंगात आहे, अशा कैदी स्त्रियांच्या म्हणजे कैदी पतीच्या ज्या बायका आहेत किंवा स्त्रिया आहेत, कैद्यांच्या पत्नींचे प्रश्न, हे प्रश्न सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत आणि तितकेच गंभीर आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये पुन्हा हे पण पाहिलं पाहिजे की भारताच्या पूर्ण देशाचा जर एक आपण म्हणजे चित्र समोर आणलं तर एकल महिला म्हणून आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जसं शेतकऱ्यांच्या विधवा किंवा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा जशा आहेत, तसं आपण उत्तर प्रदेशमध्ये गेलं तर तिथं वृंदावन विधवा आहेत. वृंदावन हे तिथलं शहर आणि तिथे राहणाऱ्या किंवा सोडून दिलेल्या ज्या स्त्रिया आहेत त्या मेजॉरिटी विधवा आहेत, म्हणून तिला वृंदावन विडोज म्हटलं जातं. आपण पश्चिम बंगालकडे गेलो तर पश्चिम बंगालमध्ये टायगर विडो किंवा वाघ विधवा हा प्रश्न आहे. आणि तिथलं जे सुंदरबन जंगल आहे तिथले म्हणजे पुरुष जर शिकारी म्हणजे जंगलामध्ये गेले आणि वाघाने त्यांच्यावरती हल्ला केला तर त्या ज्या स्त्रिया आहेत त्यांचे प्रश्न ते पण तितकेच गंभीर आहेत. आणि जम्मू काश्मीरमध्ये चा प्रांत जर आपण पाहिला किंवा नॉर्थ ईस्ट भाग आपण जर पाहिला, जो मिलिटरी च्या होणाऱ्या म्हणजे बेपत्ता झालेली लोक आहेत, त्यांना पकडून तर नेण्यात आलं घरातल्या पुरुषांना, पण त्यांचं पुढे काय झालं काय नाही माहिती नाही, तर त्याला हाफ विडो ही टर्म वापरली जाते. अशा सगळ्या स्त्रिया हा आणि अशा सगळ्या स्त्रियांनी म्हणजे आपल्याला जर आठवत असेल तर 2009 मध्ये आसाम रायफल्सचं जे ऑफिस आहे त्या ऑफिस समोर तिथल्या नॉर्थ ईस्ट मधल्या स्त्रियांनी, मणिपूरच्या स्त्रियांनी आंदोलन केलं होतं, नेकेड आंदोलन केलं होतं. आणि त्या आंदोलनाची हे टॅगलाईन किंवा जे घोषणा दिली जात होती ती घोषणा होती इंडियन आर्मी कम ऑन रेप अस. तर त्याच्यावरचं एक पुस्तक सुद्धा आलेलं आहे, मदर्स ऑफ मणिपूर. ते पुस्तक अमेझॉन वरती उपलब्ध आहे, ते 100% तुम्ही सगळे वाचू शकतात. अशा ज्या स्त्रिया आहेत की ज्यांचे पती कुठे गेले ते माहिती नाहीये, अशा सगळ्या स्त्रियांचे प्रश्न हे सुद्धा एकल महिलांच्या प्रश्नामध्ये येतात असं माझं मत आहे, माझं म्हणणं आहे. आणि हे सगळं म्हणजे सगळ्या म्हणजे हे बघा, कोणी विधवा होणं किंवा वैवाहिक संबंध पटणं न पटणं हे व्यक्तिपरत्वे अवलंबून, ते पटावेच याच्यासाठी माझा आग्रह नाही. किंवा कोणाचा जन्म मृत्यू आपल्या हातामध्ये नाहीये, पण जेव्हा तुम्ही एका नात्यातून वेगळं होता किंवा एखाद्या नात्यात असतात तर त्या नात्यामध्ये जसे पुरुषांचे अधिकार, पुरुषांचा मान महत्वाचा आहे, तसाच तो स्त्रियांचा मान, तिचे अधिकार सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. आणि पुरुष सत्ता जर चुकीची तर मातृसत्ता सुद्धा चुकीची आहे. बरोबर. मातृसत्ता वर्सेस पितृसत्ता आणि पितृसत्ता वर्सेस मातृसत्ता होऊ शकत नाही. ह्या दोन्ही मधला सुवर्ण मध्य म्हणजे समानता, ती आपल्याला हवी आहे आणि त्याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे. आणि एकल महिला म्हणून पाहत असताना किंवा एकल महिलांचे प्रश्न म्हणून पाहत असताना ते अधिक गंभीर आहेत. आणि भारतातल्या मेजॉरिटी ज्या एकल महिला आहेत त्या ग्रामीण भागामध्ये राहतात, जिथे ऍक्सेस सुविधा ज्या आहेत त्या कमी प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. आणि पुन्हा गावकऱ्यांचा धाक, कुटुंबाचा धाक हा अधिक असतो, म्हणून त्यांच्या अधिकारांचं दमन, त्यांचे म्हणजे वैयक्तिक भावभावनांचं शोषण हे मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं. कोणी एकटं राहायचं का दुखतं राहायचं हा इंडिव्हिज्युअली ज्याचा त्याचा अधिकार आहे, फक्त त्याला सन्मानाने जगता आलं पाहिजे. याच्यासाठी म्हणून एकल महिलांचा प्रश्न समजून घेऊन काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. ही परिस्थिती आपल्याकडची एकल महिला म्हणून आहे. आणि ट्रान्सजेंडर स्त्रिया किंवा वेश्या व्यवसायातील यांना तर पुन्हा एक समाजाची जी आपण हे म्हणू की चौकट किंवा एक पूर्वग्रह दूषित भूमिका जी आहे, नजर जी आहे, त्या दृष्टीनेच पाहिलं जातं. तर हे सुद्धा बदलण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. कुणीही कोणत्याही गोष्टी त्याच्या म्हणजे काय म्हणतो आपण, प्रत्येक गोष्टी मागे कारण असतं. म्हणजे एखादा ट्रान्सजेंडर बाई म्हणून राहत असेल किंवा स्वतःला बाई, तर ते त्याचं वैयक्तिक स्वातंत्र्य, आपण त्याच्याबद्दल कमेंट करू नये, त्याला स्वीकारलंच पाहिजे.
हा जो स्वीकार झाला समाजातून, कुटुंबातून, तर हे सगळे प्रॉब्लेम जे आहे ते कमी व्हायला मदत होऊ शकते. ही एकल महिला म्हणून चित्र किंवा एकल महिला म्हणून परिस्थिती किंवा मांडणी हा एक भाग आहे आणि याच्यासाठी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच संस्था राज्यामध्ये काम करतात, मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात. आणि एकल महिलांची व्याख्या ही खूप साधी सोपी आहे की जी महिला स्वतः निर्णय घेते, तिला एकटीने राहायचं आहे किंवा जी परिस्थितीमुळे एकटी झाली आहे, तिला फक्त सन्मानाने जगायला मिळालं पाहिजे, तिच्या कोणत्याही अधिकारांचं हनन न होता. बरोबर. हा, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एक मानव म्हणून. आणि हे काही आपण खूप मोठे क्रांती करतोय असं नाही, हे भारतीय राज्यघटनेने माझ्या जन्माच्या वेळेस मला दिलेलं आहे. त्याच्यामुळे ते मी मागायची गरज नाही, ते मला बाय बर्थ मिळतच आहे. ते फक्त मला उपभोगू देणं हे समाजाचं, कुटुंबाचं काम आहे. सो दिस इज फॉर द सिंगल विमेन. आता यातला दुसरा विषय जो आहे आपला, तो आहे असंघटित क्षेत्रातील स्त्रिया. तिकडं जायच्या आधी मॅडम यावर आधारित एक प्रश्न मी तुम्हाला विचारू का? हो अगदी मॅडम, प्लीज. कारण आता हा जो तुम्ही मुद्दा मांडलात की संविधान असेल किंवा राज्यघटनेने आपल्याला तो अधिकार दिलेला आहे, पण तो स्वीकारण्यामध्ये महिला म्हणून आपणच कुठेतरी कमी पडतोय का, किंवा आपलीच मानसिकता लहानपणापासून अशी कशी केली गेली आहे का, आणि ती जर बदलायची असेल तर काय केलं पाहिजे? मॅडम, तुम्ही म्हणता तो मुद्दा काही अंशी बरोबर आहे असं म्हणेल मी. आपली मानसिकता तशी केली आहे का, तर आपली जडणघडणच तशी होते लहानपणापासून. म्हणून आपण प्रश्न विचारायला शिकला पाहिजे. हे असं तर असं का नाही, असं आहे तर असं कसं असू शकतं, हे जर आपण चॅलेंज करायला, प्रश्न विचारायला सुरुवात केली तर त्यामध्ये कुठे ना कुठे फरक पडताना दिसतो. आता महिला म्हणून आपण कमी पडतो का, तर नाही, कमी नाही पडत. वाढच, आपली जडणघडणच त्या पद्धतीने अशी होते की तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही एकदम, तुमच्याकडे सगळ्यांच्या नजरा रोखल्या जातात. तरी पण खूप सगळ्या मुली, खूप सगळ्या स्त्रिया अशा आहेत की प्रश्न विचारतात आणि बाहेर पडतात. ज्या सगळ्या बाहेर पडतात स्त्रिया आणि प्रश्न विचारतात, त्या स्त्रियांच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं काम आहे. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की आय एम अ स्ट्रॉंग वुमेन बिकॉज स्ट्रॉंग वुमेन रेज मी. म्हणजे एका खंबीर स्त्रीने मला पाठिंबा दिला आणि म्हणून मी खंबीर आहे. ती जी चेन आहे ना, ती चेन मेंटेन करणं गरजेचं आहे. हा भाग खूप खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे होतच असतात, लोक नावं ठेवतच असतात, बोलतच असतात. आपण आपली भूमिका, आपलं काम, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर असणं, आपण आपल्या विचारांशी क्लिअर असणं, आपण आपल्याशी क्लिअर असणं हे खूप महत्वाचं आहे. ओके, चालेल, जाऊया दुसऱ्या विषयाकडे. हो चालेल मॅडम. ओके, आपला दुसरा विषय आहे असंघटित क्षेत्रातील महिला. आता असंघटित क्षेत्र म्हणजे काय किंवा असंघटित क्षेत्रातील महिला म्हणजे कोण, तर ज्या ज्या क्षेत्र अनऑर्गनाइज्ड आहे पण जिथे महिला काम करतात, मध्ये शेतमजूर महिला असतील, घरगुती काम करणाऱ्या महिला असतील, किंवा छोटे छोटे घरामध्ये राहून व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया असतील, मग ते ब्युटी पार्लर सारखा व्यवसाय असेल, शिलाई काम सारखा व्यवसाय असेल, किंवा कुठे कुठे छोटे छोटे म्हणजे हॉटेल मधलं काम असेल, किंवा अजून खूप सगळ्या स्त्रिया अशा आहे की आता हल्ली ऑनलाईन व्यवसाय करतात. हे सगळं अनऑर्गनाइज सेक्टर आहे, असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्त्रिया आहे. आणि अनऑर्गनाइज सेक्टर मधला दुसरा सगळ्यात महत्वाचा घटक आहे गार्मेंट फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया. आणि याचं जर पुन्हा आपण मांडणी पाहिली किंवा स्त्रियांची परिस्थिती जर पाहिली, तर जग आता सध्या, तुम्ही आम्ही सगळेजण 21व्या शतकामध्ये चौथी औद्योगिक क्रांती ही जगामध्ये घडती आहे. म्हणजे ही चौथी औद्योगिक किंवा इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन जर आपण पाहिजे झाली, तर मोठे मोठे रोड्स, मोठे मोठे शिपिंग, मर्चंट शिपिंग, खूप सगळ्या हवाई म्हणजे एअरपोर्ट्स, म्हणजे जे काही आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप होत आहे, ज्यामध्ये मॅन पॉवर कमी लागलं जाईल पण मशीनचं काम हे मोठ्या प्रमाणात वाढेल. पण ह्या इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनचा ह्युमन डेव्हलपमेंटवरती किंवा ह्युमन रिसोर्सेसवरती मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे आणि सर्वाधिक परिणाम होते तो स्त्रियांवरती.
आणि भारत म्हणून जर आपण पाहिलं तर भारतातील जवळपास थोड्या थिडक्या नाही तर 95% स्त्रिया ह्या अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करतात आणि यातल्या जवळपास 70% अधिक स्त्रिया या ग्रामीण भागातल्या आहेत ज्या अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करतात. आणि ह्या स्त्रियांचं कामाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर 2015 मध्ये जगाने सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्याचं ध्येय गाठलेले आहे 2030 पर्यंत. आणि हे 2030 पर्यंत उद्दिष्ट गाठण्यापूर्वीचे जे सगळे अहवाल, संयुक्त राष्ट्र संघाचे अहवाल असतील, भारताचे असतील, हे सगळे जर आपण पाहिले तर जगामधला एक मोठा घटक जो आहे तो आधुनिक गुलामगिरीमध्ये अडकलेला आहे, की ज्यांचं काम करून घेतलं जातं, ज्यांच्याकडून काम करून घेतलं जातं पण मोबदला दिला जात नाही किंवा अत्यंत कमी प्रमाणामध्ये मोबदला दिला जातो किंवा काम 8 तासाचं असतं पण 12 तास करून घेतलं जातं. हे जे सगळे आहे याला मॉडर्न स्लॅव्हरी, आधुनिक गुलामगिरी म्हटलेलं आहे. आणि ह्या आधुनिक गुलामगिरीमध्ये स्त्रियांचं, मुलींचं, छोट्या मुलांचं प्रमाण हे सर्वाधिक आहे. आणि म्हणून पहिल्या लॉकडाऊन मध्ये 2020 ला आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त महिला कामगार म्हणून एक खूप महत्वाचं आपण ज्याला टॅगलाईन म्हणू शकतो, ती टॅगलाईन आंतरराष्ट्रीय स्तरावरती चर्चेला आली होती. स्त्री कामगारांचे अधिकार म्हणून ती टॅगलाईन होती, विमेन राईट्स कांट बी क्वारंटाईन. महिलांचे विमेन राईट्स कांट बी क्वारंटाईन, स्त्रियांचे अधिकार जे आहेत ते क्वारंटाईन होऊ शकत नाही. तर हे खूप महत्वाचं आहे. आणि असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, ह्या स्त्रियांचे जर आपण शोषण पाहिलं तर ते अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये होतं. म्हणजे कामाचे तास आहे, मिळणारं वेतन आहे, सुविधांचा अभाव आहे. म्हणजे अगदी वॉशरूम सारखी बेसिक गोष्ट सुद्धा अनेक कंपन्यांमध्ये किंवा अनेक कामाच्या ठिकाणी स्त्रियांना मिळत नाही. त्यातून पुन्हा स्त्रियांचं होणारं लैंगिक शोषण हेही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. याचं उदाहरण तमिळनाडूमध्ये जयासरी नावाची 20 वर्षाची मुलगी जी नची फॅशन गारमेंट कंपनी जी होती तिथे काम करत होती. तिचा कंपनीतला जो सुपरवायझर होता गारमेंट एजन्सी मधला, तो तिला हॅरॅस करायचा, मोलेस्ट करायचा, पण त्याची गारमेंट एजन्सीकडून दखल घेतली गेली नाही. आणि ती मुलगी कंपनीतून बाहेर पडल्यानंतर आई वडील शोधाशोध करत होते पण सापडली नाही. तिची डेड बॉडी दुसऱ्या दिवशी सापडली. त्याच्यासाठी आपल्या देशामध्ये चर्चा तर मला स्वतःला तर कुठे दिसली नाही, पण आंतरराष्ट्रीय स्तरावरती गारमेंट फॅक्टरी वर्कर्स, विमेन गारमेंट फॅक्टरी वर्कर्सचं जे फोरम आहे, ग्लोबल व्हिगलच्या अंतर्गत जयासरीची केस ही मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला आली आणि डिमांड केली जाते सरकारकडे की गारमेंट फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या मुली ज्या आहेत त्यांच्या सुरक्षिततेची काळजी ही घेतली गेली पाहिजे. आणि त्याच्यासाठीच्या जे नॉर्म्स आहेत, जे काही रूल्स आहेत, सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍक्ट वर्क प्लेसचा जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी होणं गरजेची आहे. आणि कामगार म्हणून आणि स्त्री कामगार म्हणून, असंघटित क्षेत्रातील कामगार म्हणून जर पाहायचं झालं तर लॉकडाऊन पूर्वीची स्थिती ही थोडीशी बरी होती असं मी म्हणेल, कारण तुम्हाला काम मिळत होतं, मोबदला मिळत होता, चॉईसेस होते. लॉकडाऊन नंतर किंवा कोविड आफ्टर पॅन्डेमिक ही सिच्युएशन पूर्ण बदललेली आहे. असंघटित क्षेत्रातल्या ज्या स्त्रिया काम करणार होत्या त्यांना त्यांचे काम हे परत वापस मिळालेलं नाही. याचं एक म्हणजे अभ्यास सांगेल मी की जुलै 2020 पासून आपल्याकडे अनलॉक व्हायची प्रक्रिया सुरू झाली होती. आणि म्हणजे जुलैचा शेवटचा आठवडा ते ऑगस्टचा दुसऱ्या आठवड्यापर्यंत मुंबई वेस्टर्न लाईन मध्ये ज्या घरगुती काम करणाऱ्या स्त्रिया आहेत, डोमेस्टिक वर्कर्स आहेत, अशा 326 स्त्रियांसोबत म्हणजे त्यांचं क्वेश्चनरच्या माध्यमातून माहिती भरून घेणं आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेणं की पॅन्डेमिक मध्ये त्यांना कुठल्या कुठल्या अडचणींचा सामना करावा लागला, काय काय गोष्टी फेस कराव्या लागल्या, त्यांना त्यांच्या कामावर वापस घेतलं गेलं का नाही, लॉकडाऊन मध्ये त्यांना त्यांच्या कामाचा पगार जो होता तो दिला गेला का नाही, ह्या सगळ्या गोष्टी समोर ठेवून एक छोटासा रिसर्च करण्याचा प्रयत्न केला होता.
आणि ह्या रिसर्चचं फाइंडिंग असं होतं की 326 पैकी फक्त 3 स्त्रिया अशा होत्या की ज्यांना लॉकडाऊन मध्ये त्यांनी त्या कामावर गेल्या नाही, तरीही त्या ज्यांच्या घरी कामाला जात होत्या त्या व्यक्तींनी त्यांना त्यांच्या कामाचा पूर्ण पगार दिला होता. 10 स्त्रिया अशा होत्या की त्यांना 50% सॅलरी किंवा त्यांचा जो काही मोबदला होता तो दिला गेला होता. उर्वरित स्त्रियांना कोणताही पैसा मिळाला नव्हता. त्याच्यामध्ये काही स्त्रियांचे अनुभव असे होते की 22 मार्चच्या दरम्यान आपल्याकडे लॉकडाऊन लागलं, तर त्यांना जो पगार मिळाला तो 1 मार्च ते 22 मार्च इतकाच मिळाला. उर्वरित 8 दिवसाचा जो पगार होता 31 मार्च म्हणजे 23 ते 31 मार्च हा 4-5 दिवसाचा पगार जो होता त्याचीही कपात लोकांकडून केली गेली होती. आणि यामधल्या जवळपास 250 स्त्रिया अशा होत्या की त्यांना त्यांचं काम वापस मिळालं नाही. लोकांच्या मनामध्ये कोविडची असलेली भीती हे त्याच्या मागचं कारण होतं. आपल्याकडे कामासाठी येणारी जी बाई आहे ती कुठल्या तरी वस्तीतून येते आणि तिच्यामुळे जर कोविड झालं तर काय. ज्या स्त्रियांना कामावर घेतलं गेलं त्यांच्यासाठीच्या अटी अशा होत्या की सोसायटीने गाईडलाईन्स ठरवले होते. खूप सगळ्या सोसायटी मुंबईमधल्या म्हणजे ज्या स्त्रिया काम करत होत्या त्यांचे अनुभव होते. त्यांचं म्हणणं होतं की समजा मी आता ज्या सोसायटीमध्ये राहते, समजा पूर्वा सोसायटी आहे, पूर्वा सोसायटीमध्ये 250 फ्लॅट्स आणि लॉकडाऊन पूर्वी मी तिथे 9 घरांमध्ये काम करायचे. तर सोसायटीच्या मॅनेजमेंटने नियम केले की मी एकाच घरात काम करेन, दुसऱ्या घरात कामासाठी जाऊ शकत नाही. त्या घरांचे नियम असे होते की ही आपल्याकडे येणारी जी बाई आहे तिने स्वतःचं सॅनिटायझर हे स्वतः वापरायचं. इथे खाण्यापिण्याचेच हाल इतके झालेले, तिने पुन्हा सॅनिटायझर मध्ये खर्च करायचा. अशा सगळ्या अडचणींना ह्या लॉकडाऊन मध्ये असंघटित क्षेत्रातील असलेल्या ह्या घरगुती काम करणाऱ्या महिला किंवा घरेलू कामगार महिला आहेत त्यांना सोसाव्या लागल्यात. आणि अजूनही खूप सगळ्या महिलांना त्यांचं काम पूर्णपणे वापस मिळालेलं नाही. ज्या स्त्रिया सकाळ संध्याकाळ म्हणून 10-10, 20-20 घरांचं काम करायच्या त्यांचं काम अगदी 1/3 पर्यंतच येऊन पोहोचलेले आहेत. 4 ते 5 घरांचंच काम उरलेले आहे. पुन्हा लोक त्याच्यामध्ये पगार कपात करतात, सुट्ट्यांचा असतात त्याचे खाडे पकडले जातात. त्याच्यामुळे ही जी ओढाताण आहे, आर्थिक ओढाताण जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये ह्या स्त्रियांना सहन करावी लागते. एकल महिला पण खूप सगळ्या असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात. ह्या सगळ्या स्त्रियांची परिस्थिती जर पाहिली ग्रामीण भाग म्हणून पाहत असताना एकल महिलांना अजून मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीला सामोरे जावं लागलं. ते असं की मेजॉरिटी शेतमजूर म्हणून काम करतात. पहिल्या लॉकडाऊन पर्यंत शेतीचे कामच बंद होते. दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये ते काम करायला सुरुवात केली. पण शेतीवरती कोण जाणार, तर शेतमालकाला जायला आणि शेतामध्ये जी लोक राहत होती तीच लोक काम करायला जाऊ शकत होती. गावातल्या घरातून शेतीपर्यंत जायला पुन्हा नियम अटी ह्या सगळ्यामध्ये ती बाई म्हणजे तिला तिचं काम वापस मिळालं नाही. दुसरं खूप सगळे नाही तर मेजॉरिटी लोक ही जी शहरांमध्ये होती ती आपापल्या गावामध्ये वापस गेली. जी लोक गावात वापस गेली त्यांच्यामुळे ह्या सगळ्या महिलांचा रोजगार हा पुन्हा त्यांच्याकडून काढून घेण्यात आला म्हणू किंवा हिसकावून घेण्यात आला. हा परिणाम ह्या सगळ्या स्त्रियांवरती झाला. यांच्या वैयक्तिक आयुष्यावरचा परिणाम म्हणजे घरामधल्या मुलांचं शिक्षण हे थांबलं. ऑनलाईन शिक्षण असल्यामुळे सगळ्यांनाच मोबाईल घेणं शक्य नाही आणि नव्हतं. अजूनही ते फिजिबल नाही की सगळ्यांना शिक्षणासाठी मोबाईल घेणं परवडू शकतं. दुसरा इंटरनेटचा जो पॅक रिचार्ज करण्यासाठी आणि घरामध्ये 2-3 मुलं असतील तर एका मोबाईलवरती तुम्ही किती अभ्यास करणार किंवा किती जण जॉईन करू शकणार. आणि पुन्हा सगळ्यांचा वयोगट जो आहे तो वेगवेगळा आहे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या ह्याचा सगळ्या अधिक परिणाम म्हणजे शाळा बंद शिक्षण सुरू हे जरी म्हणत असलं पण ते खरंच सर्वांपर्यंत पोहोचलं का, तर नाही पोहोचलं. काही ठिकाणचे खूप चांगले प्रयोग झाले की शिक्षकांनी त्या गाव पातळीवरती छोटे छोटे वर्ग करून मुलांना शिक्षण दिलं. पण सरसकट हा उपाय किंवा हा पर्याय जो आहे तो सगळ्यांसाठी लागू झाला नाही. आणि परिणामी आपण सगळेजण बघतो की म्हणजे आता ह्या जून मध्ये आणि मार्च ते जूनच्या काळामध्ये खूप सगळ्या बालविवाहाच्या बातम्या समोर आल्या. शाळा सुरू झाली होती तर मुली काही ज्या होत्या त्या शाळेमध्ये मंगळसूत्र घालून आल्याच्या बातम्या होत्या. अशा पद्धतीचे परिणाम सुद्धा मुलींच्या आयुष्यांवरती. आणि हे सगळं पुन्हा जर याचं तुम्ही केस स्टडी
जाऊन पाहिल्या, जवळून पाहिलं तर लक्षात येतं हे सगळे एकल महिला असलेल्या मुलींच्या बाबतीमध्ये, गरीब कुटुंब असलेल्या मुलींच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात घडतं. आणि आता पुन्हा असंघटित क्षेत्र म्हणून पाहत असताना आधीचं पॅन्डेमिक आणि आताचा ओला दुष्काळ ह्या सगळ्यांचा परिणाम पण स्त्रियांच्या रोजगारावरती मोठ्या प्रमाणात झालेला आहे. ज्या पद्धतीने पाऊस पडतो आहे त्या पद्धतीने शेतामध्ये कामच नाही, हातातोंडाशी आलेलं पीक गेलेलं आहे, त्याच्यामुळे काय खुरपणी करणार आणि कसा रोज मिळणार हा मोठा प्रश्न आहे. म्हणून असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्त्रियांचे जे प्रश्न आहेत ते चहूबाजूनी सध्या त्या पॅन्डेमिकमुळे आणि नॅचरल कॅलॅमिटीजमुळे त्या मोठ्या प्रमाणामध्ये घेरले गेलेले आहेत. प्लस याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग हा पण लक्षात घेणं गरजेचं आहे की असंघटित क्षेत्रातील स्त्रियांचे रोजगार 2019 पासून कमी 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 होत चाललेले आहे. गेल्या 3 वर्षात सगळ्यात जास्त रिड्यूस किंवा नोकऱ्यांचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे. आणि लोकांना ऑनलाईन काम कंपन्यांना परवडत असलं तरी मजुरांना ते परवडत नाही आणि फटका पुन्हा गरिबांवरती, स्त्रियांवरतीच होतो. त्याच्यामुळे हा रोजगार त्यांच्या हातून पूर्णपणे गेलेला आहे. आणि कामगार कायद्यामध्ये होऊ घातलेले जे बदल आहेत ह्या बदलांचा पुन्हा वेगळा परिणामही मजूर कामगार वर्गांवरती मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेल. तर ही स्थिती असंघटित क्षेत्रातील कामगार स्त्रियांची आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसून येते. ह्या संदर्भात काही प्रश्न असतील तर ते आपण घेऊया. ही माझी मांडणी होती, इथे मी थांबते. काही प्रश्न, काही शंका, जे काही असेल ते तुम्ही अगदी विचारू शकता. नक्कीच मॅडम, मला वाटतं लेखाजोखाच तुम्ही आत्ताच्या एकल महिलांचा आणि असंघटित महिलांचा मांडलेला आहे. आणि खरंच तुम्ही म्हणताय तसं 2019 पूर्वीची परिस्थिती फार वेगळी होती आणि ह्या पॅन्डेमिक नंतर आता जी काय आपल्याला समोर सद्यस्थिती दिसते ती प्रचंड वेगळी आहे. जे वास्तव तुम्ही 300 महिलांचं मांडलं, मला वाटतं महाराष्ट्रभर तेच प्रत्येक असंघटित महिला म्हणजे घरगुती काम करणाऱ्या महिलेच्या बाबतीत झालेलं आहे. आणि आता त्यांच्यासमोर हाच प्रश्न आहे की आता पुढे काय. मग अशा वेळेला आपल्या धोरणातल्या ज्या तरतुदी आहेत, ज्या धोरणाने घालून दिलेल्या आहेत, त्याचा या महिलांना काही फायदा होऊ शकतो का, हे मला विचारायचं. अगदी मॅडम, ह्यामध्ये एकल महिला आणि असंघटित क्षेत्रातील महिला धोरण म्हणून जर पाहिलं तर ह्या तरतुदी मला स्वतःला फार कमी वाटतात. धोरणाचा आढावा घेऊन ह्या तरतुदीमध्ये अजून काळानुरूप त्याच्यामध्ये बदल करणं अपेक्षित आहे. आणि शासनाच्या ज्या सगळ्या योजना आहेत त्यामध्ये मिळणारं जर अनुदान असेल किंवा मानधन असेल ते अगदी अतिशय म्हणजे अतिशय काय म्हणतात त्याला तोकडं आहे. तर त्याच्यामध्ये वाढ सुद्धा होणं गरजेची आहे. आणि आता लोकांना तात्काळ रिलीफची गरज आहे, महिलांना तात्काळ मदतीची गरज आहे. तर ती तात्काळ मदतीची गरज त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल हे पाहणं गरजेचे आहे. आणि त्याच्यासाठी पुन्हा सगळ्यात महत्वाची अडचण येते की महिलांचं रेशन कार्ड, महिलांचं आधार कार्ड, महिलांचं बँक अकाउंट, त्यांचे रहिवासी दाखले, उत्पन्नाचं सर्टिफिकेट, ह्या ज्या सगळ्या जाचकाठी आहे ना, समोरची परिस्थिती आपल्याला दिसते, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन काय जी सत्य परिस्थिती ते पाहणी करून तुम्ही योजना द्या. कागदोपत्रामध्ये त्याला अडकवून म्हणजे हे मला मान्य आहे की कागदोपत्री गरजेचे असतात, पण आता तात्काळ मदतीची गरज आहे ना, ती मदत तिथं पोहोचली पाहिजे. तर त्याच्यासाठी म्हणून धोरण हे फ्लेक्झिबल असलं पाहिजे. ते एका ठिकाणी स्टक होऊन किंवा आमच्या धोरणात असंच म्हटलेलं आहे म्हणून ते असंच झालं पाहिजे असं नाही. काळानुरूप त्याच्यामध्ये बदल अपेक्षित आहे. आणि दुर्दैवाने आपल्याकडे महाराष्ट्र जरी देशातलं पहिलं राज्य असलं, पहिलं महिला धोरण करणारं, तरी धोरणाचा आढावा घेणं आणि काळानुरूप त्याच्यामध्ये बदल करणं, केलेले बदल जे आहेत त्याची अंमलबजावणी करणं आणि अंमलबजावणीचा पाठपुरावा घेणं, ह्यामध्ये आपण फार मागे आहोत. तर ते जर झालं तर हे प्रश्न सुटायला मदत होऊ शकते. सर्वतोपरी सुटतील असं नाही, पण कुठे ना कुठे त्याची सुरुवात होईल, कुठे ना कुठे अडचणी समोर येतील, वास्तव काय आहे ते समोर येईल. म्हणून हे सगळं. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे जो मला कायम वाटतो सगळ्याच गोष्टीमध्ये, की शासकीय यंत्रणेमध्ये जी काम करणारी यंत्रणा आहे ना, त्या यंत्रणेचं सातत्याने सेन्सिटायझेशन महत्वाचं आहे. कारण आपण एका यंत्रणेमध्ये बसून आपल्या चष्म्यातून त्या व्यक्तीला बघत असतो, नाही त्या व्यक्तीची गरज काय आहे, त्या व्यक्तीची परिस्थिती काय आहे,
त्या नजरेतून आपण तिला पाहायला पाहिजे आणि त्यानुसार काम होणं. शासन आपल्या दारी तेव्हा होऊ शकतं, नाहीतर ते शासन आपल्या दारी प्रत्यक्षात काही येऊ शकत नाही. नक्कीच. अतिशय महत्वपूर्ण तुम्ही मॅडम सांगितलं आता. जे तुमच्यापर्यंत काही माहिती आहे की शासन आता ह्या सगळ्यावर काय भूमिका घेत आहे. आता आपला करंट विषय जो आहे कोविड विद्वांचा, म्हणजे आपण बघतोय, मला इथं सांगायला आवडेल की आमच्या संस्थेमार्फत आणि जिल्हा बाल कल्याण समितीचे आमच्या ज्या सदस्य आहेत ऍडव्होकेट दिलशाद मुजावर मॅडम, त्यांच्या संमतीने किंवा त्यांच्या संकल्पनेतून आम्ही स्त्री एक शक्तीपीठची निर्मिती केली. म्हणजे कोविड कालावधीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्या काही एकल महिला झालेल्या आहेत त्यांना स्किल डेव्हलपमेंट म्हणजे रोजगार, स्वयंरोजगार, मानसिक समुपदेशन आणि त्यांच्या आरोग्यविषयक ज्या काही अडचणी असतील त्यांच्या सोडवणुकीसाठी आणि शासना आणि त्यांच्यामधील एक दुवा म्हणून आपण या योजनेची सुरुवात केली. ह्याच्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन देखील आमच्या सोबत आहे. पण अजूनही बऱ्याच महिलांच्या पर्यंत शासन पोहोचलेलं नाहीये. तर हे पोहोचण्यासाठी किंवा जे काही शासन निर्णय घेते आता या बाबतीत ते करण्यासाठी नेमकं शासनानं काय इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे किंवा काय योजना ठरवलेल्या आहेत याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? अगदी मॅडम. म्हणजे कोविड विद्वांसाठी महाराष्ट्र शासनाने काय केलेलं आहे, तर 3 चर्चेचा या ठिकाणी मी उल्लेख करेल की महाराष्ट्रामध्ये कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती जी आहे ती फॉर्म झाली. या समितीच्या माध्यमातून पहिली चर्चा जी झाली होती ती महिला बाल विकास आयुक्तालय आणि आपल्या राज्याच्या महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर मॅडम यांच्यासोबत झाली. आणि त्यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी वात्सल्य मिशनचा जो GR आहे जो मुलांसाठी होता, तर त्याच्यामध्ये महिलांचा पण समावेश केला आणि वात्सल्य मिशन अंतर्गत जिल्हा आणि तालुकानिहाय वात्सल्य कमिटी फॉर्म करण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. पण दुर्दैवाने हे फार काम संथ गतीने चाललेलं आहे. दुसरी मीटिंग खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या सोबत झाली होती आमची आणि त्यांच्या पुढाकारानेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत मंत्रालयामध्ये बैठक आयोजित केली होती आणि ह्या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या महिलांसाठी असलेल्या योजना ज्या आहेत त्या योजनांचं एकत्रीकरण करून तो लाभ प्रत्येक महिलेला कसा मिळेल याच्यासाठीचं कामकाज जे आहे ते सुरू आहे आणि ह्या सगळ्या योजनांचं पुस्तिका जी आहे ती लवकर तयार होईल. आणि जसं तुम्ही म्हणालात की स्किल डेव्हलपमेंट हा जो महत्वाचा भाग आहे, तर स्किल डेव्हलपमेंट विभागासोबत सुद्धा महाराष्ट्र शासन आणि आमचं सगळ्यांचं बोलणं सुरू आहे. आणि या ठिकाणी मला अजून शेअर करायला फार चांगलं वाटेल की सुप्रियाताई सुळे ज्या आहेत त्या पुणे जिल्ह्यामध्ये त्यांच्या याच्या म्हणजे त्यांच्या इनिशिएटिव्हमुळे पुणे जिल्ह्यामध्ये महिलांचं आर्थिक सक्षमीकरण व्हावं, आर्थिक साक्षरता यावी याच्यासाठीचं काम जे आहे ते पहिल्या फेज मधलं म्हणजे ट्रेनर आणि सुपर ट्रेनर तयार करण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे. आणि याचा मुख्य उद्देश हा आहे की महिलांना व्यवस्थितपणे मदत मिळण्यासाठीचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू म्हणू आपण किंवा कामकाजाची सुरुवात जी आहे ती सुरू झालेली आहे. तर ही एक बेसिक माहिती जी आहे ती अशा पद्धतीची आहे. ते काम म्हणजे सुरू आहे. ते चर्चा होणं मला वाटतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कारण चर्चा व्हायला सुरुवात झाली की त्यातून काही ना काहीतरी मार्ग निघतो आणि मग शासन ते म्हणजे त्या विशिष्ट त्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी काम करतं. तर चर्चेला सुरुवात झाली तर आपण अशी आशा करू की ज्या काही शासनानं आता नवीन योजना असतील किंवा काय यांच्यासाठी केलेल्या आहेत त्या लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचतील अशी आशा आपण करू. आणि खरंच रेणुकाताई तुम्ही अतिशय साध्या सोप्या शब्दात पण अगदी जुने दाखले देऊन पटवून दिलं की स्त्री एकल असली काय किंवा नसली काय, पण तिच्यामध्ये एक ऊर्जा आहे, तिच्यामध्ये एक शक्ती आहे आणि या सगळ्या संघर्षाचा सामना करत ती जिद्दीनं लढतीये आणि तिचा जो काही प्रवास आहे तो ती व्यवस्थितपणे लढणार आहे. मला वाटतं हा एक विश्वास आपण आजच्या आपल्या या सेशन मधून प्रत्येक आपल्या मैत्रिणीला देऊ शकतो. प्रश्न नाही आहेत का, तर प्रश्न आहेत. शासनाकडे उत्तरं नाही आहेत का, तर शासनाकडे उत्तर आहेत. पण तुम्ही जसं म्हणालात की त्याची प्रभावी अंमलबजावणी आतापर्यंत होत नाहीये जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात. आणि ती करण्यासाठी या कृती दशकामध्ये आपल्याला काय भूमिका घेता येते आणि आपण एकत्रित होऊन त्याच्यावरती काय उत्तर काढू शकतो. मला वाटतं ह्याच्यावरती चर्चा करून ते निर्णय घेणं फार गरजेचं आहे.
आणि ते आपण निश्चितपणे, मला असं वाटतं की या अभियानाच्या माध्यमातून ऍटलिस्ट महिलांच्या पर्यंत हा विषय पोहोचतोय आणि यातून चर्चेला सुरुवात होईल. आणि जसं मगाशी मी म्हणाले की या चर्चेच्या माध्यमातून काही ना काहीतरी निर्णय होईल आणि जो विकास किंवा ज्या विकासाची अपेक्षा आपण प्रत्येक महिलेकडनं करतोय, सक्षम महिलेची अपेक्षा समाज महिलेकडून करतोय, ती लवकरात लवकर आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू किंवा त्यावरती पहिलं पाऊल तरी या माध्यमातून आपण टाकू असं मला वाटतं. रेणुकाताई, तुम्ही आलात आणि अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण दोन्ही आपल्या टॉपिक वरती मांडलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. येस. आणि आपल्या ऑनलाईन बघणाऱ्या सगळ्या मैत्रिणींचेही मी आभार मानते. नक्कीच हे कुठेतरी विचार करायला लावणार आहे. मला वाटतंय मॅडमांनी आज ज्या संकल्पना मांडल्या त्या आतापर्यंत मी तरी ऐकलेल्या नव्हत्या. मग भलेही ती वाघ पश्चिम बंगाल मधली एक असेल किंवा मणिपूर मधली असेल, तर हे कुठं कुठं घडतंय हे आपल्यापर्यंत येत नाही. पण आपल्या आसपास जे घडतंय त्या बाबतीत तरी आपण जागरूक आहोत का, हा प्रश्न विचारून मी आज इथे थांबतेय. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 4 वाजता या अभियानाचा 5वा पुष्पामध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू.